आज या ठिकाणी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर त्याचबरोबर स्लिमाच्या वतीनं जे काय एनहान्सिंग फायनान्शियल नॉलेज आणि GST इनपुट टॅक्स आणि AI विषयी माहिती या ठिकाणी आज जे काही सेशन झाले ते इट वॉज सो अमेझिंग, सो इन्साइटफुल. आज या ठिकाणी जे काय अरविंद कुलकर्णींनी जे इन्फॉर्मेशन दिली, ते कांचन कुलकर्णींनी जी आज माहिती दिली, हो वी कॅन लिव्हरेज our own funds to enhance our for our business growth. कारण बरेच मी लोक बघतोय ॲज अ स्लिमाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना बरीच MSME छोटे छोटे लोक बघतोय की बँकेला दोष देतात. त्यांना ॲक्च्युली बँक काय बघते आणि बँक नेमकी तुम्ही प्रेझेंट कसं करायला पाहिजे बँकेला, तुमचा कसा पोटेन्शियल तुमच्या बिझनेसचं किती आहे की जे फंड्समुळे अडकलेलं आहे आणि तुमचे फंड्स कसे लिव्हरेज करायचे हे अतिशय ओघवत्या वाणीमध्ये कांचन कुलकर्णींनी आज या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली. ती खरोखर लहान लहान उद्योजकांना चांगली म्हणजे एक इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे की ज्यांना त्यांचे ग्रोथ अचीव करण्यासाठी. त्याचबरोबर आठवले सरांनी जी GSTबद्दल माहिती दिली, इट वॉज ज्या काही गोष्टी जुन्या नव्याने ऐकायला मिळाल्या आणि नवीन गोष्टी तर आज या ठिकाणी ऐकायला मिळाल्याच. त्याचबरोबर गौरी काळेंनी जे काही AIबद्दल माहिती दिली की जेणेकरून आम्ही आमचा वेळ न घालवता प्लॅनिंग किंवा AI टूल वापरून जे काही आपल्यातल्या काही म्हणजे कुठलाच माणूस हा सर्वगुण संपन्न नसतो, पण AI टूल्स वापरून तुम्ही तुमची ती कमतरता कशी भरून काढाल की जेणेकरून ईमेल कंपोजिंग म्हणा, कम्युनिकेशन तुमचं प्रॉम्प्ट होईल किंवा प्लॅनिंग तुम्ही कराल, प्रोजेक्ट नवीन तुमचं प्रोजेक्ट टूल्स कसे वापराल, कुठले टूल्स AI टूल्स कुठं वापरले पाहिजे, त्याबद्दल अतिशय सुंदर माहिती या ठिकाणी आज मिळाली. आणि मला खात्री आहे की बऱ्याच उद्योजकांना यातून फायदा होईल आणि त्यांच्या बिझनेस ग्रोथमध्ये उपयोगी पडेल. थँक्यू.